विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीतील 14वा धडा रक्षण पर्यावरणाचे या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत. तर या पाठामध्ये नवीन शब्द आहेत. पहिला शब्द आहे पाखाडी, चिरेबंदी, अरुंदवाट. दुसरा शब्द आहे मकरंद, फुलांमधील मध. खाक्या, पद्धत. चौथा शब्द आहे व्यथित म्हणजे दुःखी आणि वनवा म्हणजे जंगलात लागलेली अचानक आग. त्यानंतर प्रश्न पहिला आहे 1 ते 2 वाक्यांत उत्तरे लिहा. त्यातील प्रश्न आहे माधव काका आणि मुले अभ्यास करायला कुठे बसली होती. माधव काका आणि मुले अभ्यास करायला पिंपळाच्या पारावर बसली होती. पर्यावरण म्हणजे काय याचे मुलांनी कोणते उत्तर दिले. पर्यावरण म्हणजे निसर्ग, झाडं, पक्षी, प्राणी, हवा, पाणी, जमीन या गोष्टी असे उत्तर मुलांनी दिले. ही प्रश्न आहे गुरे पर्यावरणाला कशा प्रकारे उपयोगी पडतात. गुरं जमिनीवर चरतात पण शेणाच्या रूपानं सेंद्रिय खत जमिनीला परत करून ती सुपीक. निसर्ग चक्राविषयीची कोणती गोष्ट माणूस विसरला आहे. आपण निसर्गाचा एक घटक आहोत. आपण निसर्ग चक्रात बाधा आणता कामा नये हे माणूस आता विसरत चालला आहे. प्रश्न दुसरा, थोडक्यात उत्तरे लिहा. मधमाशा, झाडे, साप, गांडूळ हे निसर्गाचे संतुलन कशा प्रकारे राखतात. मधमाशा फुलांतील मकरंद गोळा करत असताना परागीभवन घडून आणतात. झाडं जमिनीतील पाणी आणि अन्नद्रव्ये शोषून घेतात पण सर्वांना प्राणवायू देतात. फळं देऊन प्राण्यांची भूक भागवतात. साप उंदीर खाऊन पिकांच्या संहाराला आळा घालण्याचं काम करतो. एवढंच गांडूळ पण ते सुद्धा जमीन भुसभुशीत बनवण्याचं काम करतं, जमीन सुपीक बनवतं. त्यानंतर हा प्रश्न आहे मानव पर्यावरणाचा तोल बिघडवतो असे का म्हटले आहे. माणूस निसर्गातून व इतर प्राण्यांकडून काहीतरी उपयोगी गोष्टी घेतो व निरुपयोगी गोष्टी देतो. जसे जमिनीतून अन्न मिळवायचं पण द्यायचं रासायनिक खत, हवेतून प्राणवायू घ्यायचा आणि विषारी वायू हवेत सोडायचा, निसर्गातील शुद्ध पाण्याचा वापर करायचा आणि घातक विषारी रसायनं पाण्यात सोडायची. माणसाच्या अशा वागण्यामुळे पर्यावरणाचा तोल बिघडत आहे असे म्हटले आहे. ही प्रश्न आहे माणूस निसर्गाचा मालक असल्यासारखा वागतो असे का म्हटले आहे. सूक्ष्मजीव, किडे, पक्षी, प्राणी, वनस्पती हे निसर्गाकडून काही घेतात तर निसर्गाला काही गोष्टी देतातही. त्यामुळे निसर्गचक्र आपोआप चालू राहते. त्यांच्या वागण्यात परस्पर पूरकता आहे जी माणसाच्या वागण्यात नाही. बुद्धी व तंत्रज्ञान यांचा वापर करून तो नैसर्गिक साधन संपत्ती घेण्याचं काम करतो आणि निसर्गचक्रात बाधा आणतो. म्हणून माणूस निसर्गाचा मालक असल्यासारखा वागतो असे म्हटले आहे. ही प्रश्न आहे आजचे विचारवंत व्यथित का झाले आहेत. माणसाच्या निसर्गाकडून केवळ घेण्याच्या सवयीमुळे आजचे विचारवंत खूप व्यथित झाले आहेत. ही गोष्ट भविष्याविषयी चिंता निर्माण करणारी आहे. निसर्गाची खंडित झालेली चक्र आणि तुटलेल्या साखळ्या यामुळे येणाऱ्या भावी पिढीचे भवितव्य कसे असेल असा प्रश्न त्यांना पडत आहे. पाठातील योग्य शब्द योजून खालील वाक्यांतील गाळलेल्या जागा भरा. मधमाशा मकरंद गोळा करतात त्याच वेळी परागीभवन घडून आणतात. हा प्रश्न आहे सर्व प्राणी निसर्गाचं पोषण करतात, माणूस तेवढा त्याचे शोषण करतो. ही प्रश्न आहे माणसाच्या वागण्यात अशी परस्पर पूरकता नाही. पुढे आहे लिहिते होऊया. पुढील अपूर्ण कथा वाचून ती पूर्ण करा. गोपाळ हा 7-8 वर्षांचा रेल्वे स्थानकाजवळील झोपडीत राहणारा एक अनाथ मुलगा होता. तो हुशार आणि प्रामाणिक सुद्धा होता. शिक्षण घेणे हे त्याचे स्वप्न होते पण वास्तवात 2 वेळचे पोटही भरत नव्हते. रेल्वे स्थानकावर लहान सहान वस्तू विकून तो कसाबसा उदरनिर्वाह करत होता. अशातच एके दिवशी रेल्वे स्थानकावर गोंधळ माजला होता. कुण्या बड्या व्यक्तीची सुटकेस हरवली होती. सगळीकडे शोधाशोध सुरू होती. गोपाळची नजर तीक्ष्ण होती. लाल रंगाची एक पिशवी फलाटावर पडलेल्या सामानाच्या पोत्यांमागे घसरून पडलेली त्याला दिसली. आणि मी माझ्या पद्धतीने आता ही कथा लिहिलेली आहे. तुम्ही तुमच्या कल्पनाशक्तीने आणखी वेगळी कथा तयार करू शकता. मी उदाहरणादाखल इथे एक कथा तुम्हाला पूर्ण करून दाखवत आहे. आणि गोपाळने ती पिशवी उचलून गर्दीत शोधत असलेल्या त्या काकांकडे दिली. ते काका खूप घाबरलेले होते. पिशवी मिळताच त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. त्यांनी गोपाळला बक्षीस म्हणून काही पैसे देऊ केले पण गोपाळने हे माझे कर्तव्य होते असे म्हणून पैसे घेण्यास नम्रपणे नकार दिला. त्या काकांनी गोपाळचा पत्ता घेतला. दुसऱ्या दिवशी गोपाळच्या झोपडीत जाऊन त्याला नवीन कपडे, पुस्तके आणि शाळेत प्रवेश मिळवून दिला. तसेच उरलेल्या वेळात त्याला उपजीविकेसाठी कामही दिले. गोपाळला त्याच्या प्रामाणिकपणाचे गोड फळ मिळाले. तर या ठिकाणी तुम्ही तुमच्या स्वतःच्या कल्पनाशक्तीचा वापर करून वेगवेगळ्या प्रकारे ही कथा पूर्ण करू शकता. यानंतर चर्चा करूया. निसर्गाचे संतुलन राखण्यासाठी काय करायला हवे याविषयी गटात चर्चा करा.
तर सर्व मुलांनी मिळून गट तयार करायचे आहेत. 1 किंवा 2 तुमच्या शाळेमध्ये जेवढी विद्यार्थी संख्या असेल तर तशा पद्धतीने तुम्ही 2-4 मुलांचे असे गट तयार करू शकता आणि या विषयावर चर्चा करा. पुढे आहे खेळू या शब्दांशी पुढे दिलेल्या अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार करा. तर इथे दिलेल्या अक्षरांपासून मी अर्थपूर्ण शब्द तयार केलेला आहे. तर अशा प्रकारे येथे 14वा धडा रक्षण पर्यावरणाचे या पाठाचा स्वाध्याय संपलेला आहे. तुम्हाला जर हा स्वाध्याय लिहिलेला आवडला असेल तर तुम्ही नक्कीच चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी आणखी अशा वेगवेगळ्या पाठांचे प्रश्नोत्तरे स्वाध्याय तुम्हाला डिटेलमध्ये सोडून देईल. तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.